नमस्कार मंडळींनो, आज आपण बनवतोय खुसखुशीत करंजी। करंजी बनवताना बरेच लोक कॉर्नफ्लॉवर टाकतात। आपण तसं काही टाकलेलं नाही। आपण वेगळ्या पद्धतीने खुसखुशीत करंजी बनवायची आहे। 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आपण, 2 वाटी साखर घेतलेली आहे, विलायची घेतलेली 15, खोबरं घेतलेले 4 वाटी। कढई आपण गॅसवर गरम करत ठेवली। तूप टाकायचे 2 चमचे। तूप टाकले, रवा टाकला बारीक। रवा मस्त बारीक भाजून घ्यायचा आहे। रवा आता आपण मस्त बारीक भाजून घ्यायचा आहे, ब्राऊन कलर होईपर्यंत। व्यवस्थित भाजला तर चांगली येते करंजी, खुसखुशीत येते मस्त करंजी। नाही तर मग करंजी बिघडून जाते आपली, खराब येते करंजी, लवकर खराब होते। नाही तर मग असं आपण 1 महिना पण ठेवू शकतो, करंजी खराब होत नाही। आपण हा मीडियम फ्लेमवर रवा भाजलेला आहे। जास्त हाय फ्लेमवर भाजला तर रवा जळू शकतो। रवा आपला भाजला गेला हा। आता हा रवा आपण मस्त बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे, थंड होऊ द्यायचं। गरम पाणी ठेवलेले आहे। गरम पाणी झाल्यावर आपण बाउलमध्ये टाकून द्यायचं। आता हे गरम पाणी टाकून दिलेले आपण, रवा थंड झाल्यावर टाकलं, नाही तर गरम रव्यावर टाकलं तर गठोळ्या होऊ शकतात। त्याच्यामुळे रवा थंडच होऊ द्यायचा, मग गरम पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं व्यवस्थित। खोबरं हे बारीक काप करून घ्यायचं आहे, खोबऱ्याचं मिक्सरवर दळून घ्यायचं आहे आपल्याला। विलायची सोलून घ्यायची आहे, विलायची बारीक सोडल्यावर खलबत्त्यावर कुटून घ्यायची व्यवस्थित बारीक काप केलेले आपण हे मस्त आता मिक्सरवर दळून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे मिक्सरवर। किसणी न वापरता आपण मिक्सरवरच बारीक केलेलं आहे। आता हे बारीक खोबरं आपण कढईमध्ये भाजून घेणार आहेत। कढईत तापलेले खोबरं आता भाजून घ्यायचं खरपूस मिडियम फ्लेमवर। बघा आता आपलं खोबरं ब्राऊन कलर भाजलं गेलं। आता रव्यात आपण मिक्स करतोय। आता मिक्सरवर आपण साखर बारीक करतोय। विलायची पण साखरमध्येच टाकून बारीक करायची मिक्सरमध्ये। हे मिक्सरवर दळून घेतलेले दोघं मिक्स केलेले विलायची साखर मिक्स करायची व्यवस्थित। मिक्स झाल्यावर सांजा बनून जातो। हा सांजा म्हणतात मराठीत त्याला। सांजा हा नुसताही खाऊ शकतात लहान लहान पोरं। करंजी बनवायच्या आधीच खायला लागतात, पोरांना आवडतं। हा आपला सांजा तयार झालेला आहे। आता आपण पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे आपण मैदा घेतलेला आहे, 2 वाटी घेतलेले आहे। आता हे 2 चमचा आपण तेल घेतलेले आहे, तेल मस्त मिक्स करायचं पिठात। आता पीठ मळण्यासाठी आपण 1 ग्लास पाणी घेतलेले। पीठ मस्त घट्ट पण नाही मळायचं, जास्त पातळ पण नाही, मिडियम पीठ मळायचं व्यवस्थित। आता हे आपण पीठ मळलेलं आहे, ते लाट्या घेतलेली लाटून घ्यायचं। 2 पाते लाटतोय आपण, गोल करंजी मोठी करायची। आता हे आपण सांजा 2 चमचे टाकायचे आपल्याला, व्यवस्थित गोल करायचे। सांजा व्यवस्थित गोल ठेवायचा। नंतर पाणी लावायचं। पाणी लावल्यानंतर वरून हे दुसरं पातं आपण लावून द्यायचं आणि मस्त दाबायचं आजूबाजूने। व्यवस्थित दाबल्यानंतर आपण कट करायचं। छोट्या डब्याचं झाकण घेतलेलं आहे आपण, त्याच्याने कट करायचं गोल झाले बघा एकदम व्यवस्थित। आपली ही सांजोरी तयार झालेली आहे। आता कापडवर वाळत टाकायची। आता ही आपण करंजी बनवतोय। करंजीचा साचा घेतला आहे, साच्यामध्ये आपण सांजा टाकला आहे। सांजा टाकून आपण फक्त मशीन दाबून द्यायचं, त्याच्याने लगेच होऊन जातं। आपल्या ह्या करंज्या रेडी झालेल्या आहेत। आपण ते कापडावर टाकलेले आहेत, कापडवरून झाकून द्यायचं, हवा लागू द्यायचं नाही। हवा लागल्यावर कडक होतात, फुटतात। आता आपण कढई गॅसवर ठेवलेले, गॅस चालू केलेला आहे, तूप टाकलेले, तूप आता गरम होऊ द्यायचं, कडक तूप तापू द्यायचं।
तूप तापल्यानंतर हे सर्व करंज्या तळून घ्यायच्या, असं ब्राऊन होऊ देपर्यंत तळायच्या, खुसखुशीत होतात. मग आपले ह्या करंज्या तळल्या गेलेल्या आहेत, खुसखुशीत झालेले आहेत, ब्राऊन पण कलर आलेला आहे. आता हे तळून काढून घ्यायचे आहेत. याच प्रकारे सर्व करंज्या तळून घ्यायच्या. तुपात चांगल्या तळलेल्या जातात, जास्त दिवस टिकतात. हे बघा आपल्या किती करंज्या छान आल्या, चांगले आलेले, खायला बी चविष्ट आलेले. यातले सर्वजण आवडीने खातील. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नवीन पदार्थ पाहिजे असेल तर मला कमेंट करा. थँक्यू.